ओके, मागच्या वेळेस आपण डेफिनेशन ऑफ अल्टिट्यूड शिकलो होतो. आणि ईच ट्रायंगल हॅव 3 अल्टिट्यूड्स अँड ऑल अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल, all 3 altitudes of triangles are concurrent and their point of concurrence is called orthocenter. Point of concurrence is called orthocenter and it is denoted by capital O, orthoचा O. इथपर्यंत आपण शिकलो होतो. आणि now we learn the location of the orthocenter of a triangle. 3 प्रकारचे ट्रायंगल आहेत. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल, हा आपण काढायला शिकलो होतो. इट इज अ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. ऑब्ट्यूज obtuse, OBTUSE, obtuse angled triangle. It is a right angle triangle. And now acute angle triangle. Acute, ACUT. Okay, what is meant by obtuse angle triangle? Measure of one angle. Out of the 3 angles, one angle must be obtuse angle. A triangle in which one angle is obtuse, it is called obtuse angle triangle. A triangle in which measure of one angle is 90 degree, it is called right angle triangle. And acute angle in which all 3 angles are acute. All 3 angles are acute. It is an obtuse angle triangle. All 3 angles are obtuse. Oh, sorry, acute. So that's why it is an acute angle triangle. लघुकोन त्रिकोण. त्याला लघुकोन त्रिकोण म्हणायचं, याला विशाल कोन त्रिकोण म्हणायचं आणि याला काटकोन त्रिकोण असं म्हणतात मराठीमध्ये. ओके, आता आपण we have to learn the location of orthocenter of a triangle. That means you have to draw 3 altitudes of that triangle, 3 altitudes of that triangle and 3 altitudes. By using set square, you have to draw altitudes. So just listen. What is the method to draw altitude? काय करायचं? हे जे 30, 60, 90 डिग्रीचं जे सेट स्क्वेअर आहे, याची ही जी बाजू आहे छोटी, ही एका साईडवर मांडायची अशी आणि सरपत व्हर्टेक्स पाशी न्यायची आणि अशी काढायची. मला असं वाटतं ही साईड हीच त्याचा काय झाला, अल्टिट्यूड झाला. ह्या बाजूवर मांडली. आता ह्या बाजूवर मांडायचं, ह्या बाजूला असं नाही मांडता यायचं, असं मांडायचं, ही बाजू मांडायची. सरपत दुसऱ्या साईडला व्हर्टेक्स आला पाहिजे. हे पाहिजे व्हर्टेक्स आला, ही एक काढली. दुसरी बाजू आली बघा, म्हणजे AB आणि BC, these are the sides of triangle आणि they are the altitudes. आता ह्या बाजूवर मांडायचं बघा असं. मांडलं, सरपत व्हर्टेक्स कशी आणायचं, सरपत द्यावा आणि ड्रॉ. So BD is altitude. Segment AB, segment BC and segment BD are altitudes of right angle triangle. Okay? On all 3, here equal he in the right bhaga. All 3 meet each other on the vertex of a triangle. Okay? In right angle triangle, orthocenter of a right angle triangle is a vertex of a right angle triangle. Orthocenter of a right angle triangle is of a right angle triangle is the vertex of the right angle is the vertex of
राईट अँगल. म्हणजे काय? तिन्ही वर 1 2 3 तिन्ही अल्टिट्यूडच्या पॉइंट मध्ये भेटतात. इन पॉइंट बी दे आर कॉल्ड ऑर्थोसेंटर and here point B is orthocenter in right angle triangle. It is a vertex of right angle triangle. So that's why orthocenter of right angle triangle in the vertex is the vertex of right angle triangle. म्हणजे लोकेशन जे आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये ऑर्थोसेंटरचं म्हणजे तिन्ही शिरोलंब तिन्ही अल्टिट्यूड एकमेकांना पॉइंट बी मध्ये म्हणजे व्हर्टेक्स मध्ये भेटतात. आता ऑप्टिक्स. आता बघा साइडवर मांडले सरपत हा पॉइंट इथं दिला असं यायचं. इथून असं काढायचं म्हणलं ही बाजू मोठी पाहिजे. मग आपण ही बाजू वाढवूया, ही पण वाढवूया. जिथं एक ऑप्टिव्स अँगल आहे ऑप्टिव्स त्याच्या त्या साइड्स जे आहेत ते दोन वाढवायचे आहेत आपल्याला, त्याशिवाय अल्टिट्यूड काढता येत नाही. आता बघा पुट ऑन द साइड क्यू आर सरपत व्हर्टेक्स पर्यंत जायचंय. हे बघा याला वाढवायचंय. ऑप्टिव्स अँगल ट्रायंगल बघा इथपर्यंत काढला. ओके इथं ठेवलं. आता ह्या बाजूला ठेवूया असं सरपत वगैरे व्हर्टेक्स आहे बघा. इथून याला वाढवा. हा इथं परपेंडिक्युलर झाला बघा. इथं काय गरज नाही इकडं. हा इथं परपेंडिक्युलर झाला बघा. साइडच्या बाहेर तो परपेंडिक्युलर झाला. आता ह्या व्हर्टेक्स मधून नाही याच्यातून काढला परपेंडिक्युलर. आता ह्या व्हर्टेक्स मधून काढायचं आहे म्हणजे आता ह्या साइडवर ठेवावं लागेल. असं सरकत जायचं. ठीक आहे भेटले. इथं ए म्हणा, इथं बी म्हणा आणि इथं परपेंडिक्युलर इथं सी म्हणा. पी ए परपेंडिक्युलर टू क्यू आर. पी ए इज द फर्स्ट अल्टिट्यूड, क्यू बी इज द सेकंड अल्टिट्यूड and RC is the third altitude. All three altitudes meet each other in point O. Outside triangle आहे बघा. Outside of the triangle. परत पहा मी काय केलं. जिथं ऑप्टिव्स अँगल आहे हा याची ही बाजू इकडे वाढवली, ही बाजू इकडे वाढवली. आता इथे ठेवलं असं सरपत या व्हर्टेक्स पर्यंत आणलं आणि जोडलं पट्टीने त्याला लांबवलं. झालं पहिलं. ह्या पॉइंट मधून झाला परपेंडिक्युलर. आता ही बाजू ह्या कोपरा याच्यावर मांडायचा असा सरकत ह्या व्हर्टेक्स पर्यंत न्यायचा आणि हे परपेंडिक्युलर टाकायचं. पट्टीने याला पण वाढवलं म्हणजे ह्या व्हर्टेक्स क्यू मधून परपेंडिक्युलर टाकलेला आहे. आता व्हर्टेक्स आर मधून राहिला. ही बाजू ही जी बाजू आहे याची मांडायची बाजू सरकत असे यायचे आणि इथून परपेंडिक्युलर टाकायचं. पट्टीने तो परपेंडिक्युलर वाढवला. ती गजन बाहेर भेटले. प्रत्येकाला या आकृती काढता आली पाहिजे. प्रत्येकाला अशी आकृती काढता आली पाहिजे. All three altitudes meet each other in point O, and O is called orthocenter. O is called orthocenter, and in acute angle triangle, three altitudes meet each other outside of the triangle. The orthocenter of an obtuse angle triangle is exterior of the triangle. The orthocenter of obtuse angle triangle is exterior of triangle. You will do पूर्ण करा. And last one,
ॲक्यूट अँगल ट्रायंगल. हा सोपा आहे बघा. तेव्हा इथे परपेंडिक्युलर बाजूवर मांडलं बघा. इथं वर्टेक्स आहे, इथपर्यंत यायचं झालं. इथं परपेंडिक्युलर आलं बघा. ह्या बाजूवर परपेंडिक्युलर झालं. आता हे मांडायच्या बाजूवर, ह्या बाजूवर मांडायचे. असं करून कधी हे वर्टेक्स पर्यंत यायचे. हा एक परपेंडिक्युलर झाला, म्हणजे याच्यातून झाला परपेंडिक्युलर, याच्यातून झाला तर याच्यातून आहे, याच्यातून इकडं परपेंडिक्युलर यायचं, म्हणजे इथं मांडायचं असं सरपत 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 इथपर्यंत यायचं. एल एम एन बघा. सेगमेंट एक्सएम वाय एन आणि झेड एल आर altitudes of acute angle triangle, and all three altitudes meet each other. That means the orthocenter of acute angle triangle is in the interior of triangle. Obtuse मध्ये orthocenter कुठे असतो? आतमध्ये. obtuse मध्ये orthocenter कुठे असतो? exterior आहे. राइट अँगल मध्ये कुठे असतो? ऑन द ट्रायंगल, म्हणजे व्हर्टेक्स वर. दॅट मीन्स दीज आर द पोझिशन ऑफ अल्टिट्यूड्स ऑफ पोझिशन ऑफ ऑर्थोसेंटर ऑफ राइट अँगल ट्रायंगल. ऑर्थोसेंटर ऑफ राइट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स ऑफ राइट अँगल. द ऑर्थोसेंटर ऑफ एन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल is an exterior of the triangle, and the orthocenter of acute angle triangle is in the interior of triangle. तीन प्रकारच्या आकृत्या 1 2 3 तुम्ही काढायच्या, स्वतः काढायच्या युजिंग सेट स्क्वेअर, गुण्याच्या साहाय्याने, याच्या साहाय्याने तुम्ही त्या काढायच्या आहेत. आता घरच्या अभ्यासामध्ये 4.1 मध्ये प्रश्न दुसरा आहे बघा. ड्रॉ अन ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड, नेम द पॉइंट ऑफ ऑर्थोसेंटर. हो, कोणता ट्रायंगल म्हणतात? ॲक्यूट. ह्या तीन आकृत्या झाल्यावर प्रश्न प्रॅक्टिस 4.1 मधला दुसरा प्रश्न परत असा येईल. तिसरा ड्रॉ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, नाही तिसरा नाही झालेला आपला. चौथा ड्रॉ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल एलिमेंट, ड्रॉ इट्स अल्टिट्यूड आणि डिनोट ऑर्थोसेंटर, म्हणजे परत अशी आकृती काढायची आहे. आणि पाचवा आकडा नाही झालेला आपला. तुम्ही तिसरा चौथा आणि राईट अँगलचे अजून एक काढा, म्हणजे याचं गणित पुस्तकात 4.1 मध्ये कितवं? दुसरं. आणि हे कितवं आहे? चौथं. दुसरं आणि चौथं. आणि तुम्ही आणखी एक काढायचं मनाने, म्हणजे या 3 आणि अजून 3 असे 6 आकृत्या प्रत्येकाने काढायच्यात आणि मला पाठवायच्यात. धन्यवाद.